नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 11 ऑगस्ट 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:47 ते 5:24 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण तास किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:24 ते 7:02 आणि यमघंटा काळ दुपारी 12:32 ते 2:09 असणार आहे. राहू काळ आणि यमघंटा काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये रमण करणार आहे. हा चंद्र बुध शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. पंचमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. काही महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी होऊ शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थात असणाऱ्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नाते संबंध सुधारतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी आरंभ करू नका. कुठल्याही महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी त्याच्या संदर्भातले कमिटमेंट प्रॉमिसेस अजिबात करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुमची फिरणं वगैरे जास्त होईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. काही चांगले आर्थिक उत्तम लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीतल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास. तूळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसेल. जी कामं अतिशय अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. काही उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. मित्रपरिवारावर भेटीगाठी होऊ शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडासा घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कळत राहील. परंतु काही कामं प्रलंबित राहतील. त्यामुळे फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, टेन्शन आजच्या दिवशी जास्त प्रमाणात जाणवू शकेल. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर पडल्याचा संभवतो. तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा फिरणं वगैरे होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी घाई गडबडीचा असेल, संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. काही चांगले उत्तम लाभ मिळताना दिसतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे आजच्या दिवशी कल राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. काही कामं अगदी सहजपणे सुद्धा होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे सध्या तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ होतील. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भाची काही तयारी किंवा त्या संदर्भातले काही इंट्युशन्स आजच्या दिवशी येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. जे दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं कडू शकतील. कुठल्याही कार्याची, नवीन कार्याची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. काही छोटे-मोठे लाभ मिळू शकतील. परंतु थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष देणं सुद्धा महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 11 ऑगस्ट 2024 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.